हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण वेरूळ येथील 1 ते 34 लेण्यांचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत। पण त्याआधी आपल्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पुणे ते संभाजीनगरचा प्रवास, त्यानंतर दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा आणि त्यानंतर घृष्णेश्वर येथील ज्योतिर्लिंग तसंच या वेरूळ लेण्यांमधील जी कैलास मंदिराची लेणी आहे ती देखील तुमच्यासोबत एक्सप्लोर केलेली होती। चला तर मग आज आपल्या उर्वरित लेण्यांचा आढावा घेऊया। सो मंडळी, वेरूळ लेणी ही औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ या गावाजवळ आहे। सो जगप्रसिद्ध ही एलोरा लेणीला बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने भारतीय तसेच विदेशी पर्यटक दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावत असतात, कारण या लेणीच्या जवळच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर देखील आहे, जे भगवान शिवचे एक जगप्रसिद्ध असं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे नेहमीच येथे पर्यटकांची वर्दळ आपल्याला बघायला मिळत असते। मंडळी, आज आपण 1 ते 34 या वेरूळ लेणीमध्ये बुद्ध, हिंदू व जैन समुदायांचा एकत्रित त्रिवेणी संगम आज आपण बघणार आहोत। त्यामुळे सर्व धर्म समुदायाचा वर्ग आपणास या ठिकाणी बघावयास मिळणार आहे। मंडळी, 5व्या ते 10व्या शतक कालखंडात सह्याद्री पर्वत रांगेतील 7 माळा डोंगर रांगेत ही विशालकाय खडकाच्या एक संलग्न खडकात वेरूळ लेणी कोरलेली आहे। या ठिकाणी आपण एकूण 34 लेण्या बघणार आहोत, ज्या बुद्ध, हिंदू आणि जैन धर्माची त्या काळातील कला शिल्प सातत्य शैलीचे अनोखे असं दर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। मंडळी, लेणी क्रमांक 1 ते 12 या बौद्ध लेणी आढळत असतात। सो ह्या लेण्यांचा विचार केला तर संपूर्ण लेण्या ह्या खडकात कोरलेल्या आहेत। यामध्ये चैत्यगृह, जी बुद्ध भिक्खूंसाठी प्रार्थनास्थळ म्हणून उपयोगात आणले जात असत त्या काळी, त्यानंतर गौतम बुद्धांची ध्यान मूर्ती, भिंतीवर सम्राट अशोक काळातील धम्मचक्र, बुद्ध व बौद्ध विभूतींच्या मूर्तींच्या आकृती या ठिकाणी दगडात कोरलेल्या आढळत असतात। तसेच बुद्ध धर्मातील हत्ती, सर्प यांसारख्या प्राण्यांची शिल्प देखील या ठिकाणी पाहावयास मिळत असतात। लेण्यांच्या छतावर कमळाकृती आकाराच्या चित्रकला ह्या दगडात कलर स्वरूपात देखील कोरलेल्या आपल्याला दिसत असतात। त्यानंतर या ठिकाणी भिक्खूंसाठी निवासस्थाने म्हणून विहारांची देखील निर्मिती केली गेलेली होती। त्यामध्ये स्वयंपाकघरे, स्नानगृहे, विश्रामगृहे यांसारखी रचना आपल्याला पाहावयास मिळत असते। मंडळी, भिंतींवर शिल्पात कोरलेल्या या मूर्तीसोबतच वेरूळ लेणीमध्ये बौद्ध धर्मीय चैत्य, विहार तसेच स्तूप देखील बघायला मिळत असतात। लेणीच्या भिंतींवर कोरीव खडकात अद्वितीय शिल्पकला, ज्यात गौतम बुद्धांची भावमयी मूर्ती, भगवान शिवजींचा तांडव करताना असलेल्या अनेक वेगवेगळ्या भावमुद्रा तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांच्या मूर्ती देखील बघायला मिळत असतात। मंडळी, हे सर्व शिल्प पाहत असताना आपल्याला या ठिकाणी बुद्धांच्या वेगवेगळ्या भावातील मुद्रा या ठिकाणी मात्र पाहण्यास मिळत असतात। लेणीच्या म्हणजे ही वेरूळची जी बौद्ध लेणी आहे त्यात सगळ्यात जुनी लेणी आहे आणि या लेणीतील मुख्य म्हणजे या विहार रूपाची आहे। यातील सर्वात प्रसिद्ध लेणी म्हणजे विश्वकर्मा लेणी, जी अनेक मजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तूपापाशी पोहोचतो आणि या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड जणू लाकडीच वाटावा अशा प्रकारामध्ये त्याला कोरण्यात आलेला आहे। मंडळी, या विश्वकर्मा लेणीला सुतार झोपडी देखील म्हणत असतात। या लेण्याला हे सुतार झोपडी नाव देण्यात आलेलं होतं। शेजारची लेणी कोरल्यानंतर स्वतः राहण्यासाठी त्यांनी हे लेणे कोरलेले होते। वेरूळच्या इतर लेण्यांहून या लेण्याची रचना भिन्न आहे। या लेण्याचे वरचे छत घुमटवजा असून सर्व घुमटास कमानी देखील आहेत आणि या कमानींमुळे वरती भागाला साध्या डोमपेक्षा जास्त शोभा आलेली आहे। हे लेणे सुंदर आहे आणि लेण्याच्या मध्यभागी जी भव्य आणि विशाळ मूर्ती आहे ती तर इतर मूर्तीप्रमाणे नसून खाली पाय सोडून बसलेली आहे। त्यानंतर आपण पुढे पोहोचतो ते 3 ताळ या लेण्यामध्ये।
तीन ताळ हे लेणे 3 मजली आहे आणि हे 3 ताळ लेणे दृष्टीस पडल्यावर त्याचे अवाढव्य काम पाहून नुसतं स्तब्ध उभं राहून पाहावंसं वाटतं. जिनाच्या पायऱ्या चढून गेल्यावर बुद्ध आणि त्यांचे 8 शिष्य अशा वेगवेगळ्या मूर्त्या आपल्यास पाहावयास मिळत असतात. तसेच खांबावर खांब असे एकसारखे 3 मजले डोंगराच्या पोटात कोरलेले पाहून शिल्पकाराच्या कुशलतेविषयी अभिमान वाटल्याशिवाय तर राहणारच नाही. मंडळी, 1 ते 12 बौद्ध लेण्या पाहिल्यानंतर आपण वळालो ते 13 ते 29 लेण्यांकडे. वेरूळ लेण्यांच्या अगदी दर्शनी मध्यभागातच प्रवेशद्वारामध्ये आपणास हिंदू लेण्यांचा भाग बघण्यास मिळत असतो. त्यामधील लेणी क्रमांक 15 मध्ये तर ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांची शिल्पमूर्ती आढळत असतात. त्यासोबतच दासी स्त्रिया, नृत्यांगणा स्त्रिया, भगवान शिवजींची तांडव नृत्य कलामध्ये असणारी शिल्पकला आपणास या ठिकाणी बघावयास मिळत असेल. तसंच हिंदू लेणींपैकी अतिमहत्वाची लेणी म्हणजे 16 क्रमांकाची कैलास लेणीचा इन डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे. सो तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओला भेट द्या. सो मंडळी, 15वी गुफा ही दशावतार लेणी म्हणून ओळखली जात असते. हिकूट राजा दंतीदुर्ग काळातला होता आणि या गुहेत पुत्र, शिव आणि भगवान विष्णू यांच्या विविध रूपांचे चित्रण देखील केलेले आहे. तसेच ही लेणी दुमजली वास्तूंमध्ये एक संपूर्ण असं अंगण आहे, ज्यामध्ये अखंड नंदी मंडप देखील आहे. तसंच या लेणीमध्ये पूर्ण बर्फात ही लेणी दिसावी म्हणून पूर्ण प्लास्टर केलेले होते, पण काळाच्या ओघात हे प्लास्टर निघाले आणि आजही पांढरशुभ्र प्लास्टरच्या छटा मात्र या भिंतींवर आपणास बघावयास मिळत असतात. तसंच या लेणीमध्ये शिव व पार्वती साकारलेले दिसतात व रावण खालच्या बाजूने हा कैलास पर्वत उचलून हलवत आहे. अशी अद्वितीय कलात्मकता रचना साक्षात येथे साकारलेली आपणास दिसत असते. म्हणूनच या लेणीला या ठिकाणी भरपूर असं छान मंडळी. त्यानंतर मध्यभागी गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी शिवलिंग देखील आहे आणि त्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास देखील जागा आहे. तसं पाहायला गेलं की यापुढे रामेश्वर हे लेणी लागत असते. रामेश्वर ही लेणी फारशी मोठी नाही, पण शोभिवंत असून त्यामध्ये फार काही सुबक असं काम करण्यात आलेलं आहे. तसंच या ठिकाणी मध्यभागी गाभाऱ्यामध्ये काही बिभत्स अशी चित्र देखील खोदण्यात आलेली आहेत. रामेश्वर पासून थोड्या उंचीवर आपण नीलकंठ नावाच्या लेणीमध्ये पोहोचतो आणि या लेण्यातील शिवलिंग आणि नंदी महाराज यांची तर अद्वितीय अशी कल्पना या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. मंडळी, थोडं पुढे गेल्यावर याच डोंगराच्या मध्ये कोण आलेला आहे आणि त्याच्यावरून खाली दरीत पाणी पडत असते. त्यामुळे हा एक लहानसा धबधबा बनलेला आहे असं म्हणण्यास हरकत नाही. पावसाळ्यात पाणी जास्त पडत असावे आणि डिसेंबर अखेर हे पाणी कमी झालेले होते. त्यामुळे या पाण्याचा व सूर्यकिरणांचा संयोग होऊन त्यामध्ये इंद्रधनुष्य पडलेले दिसत असतात आणि हा देखावा मोठा चित्ताकर्षक असतो. क्षणभर मोठ्या कौतुकाने आणि आनंदाने त्याकडे पाहत राहावे असं आपल्याला साहजिकच वाटत असतं. हिंदू लेण्यांमध्ये आपल्याला दासी स्त्रिया, नृत्यांगणा स्त्रिया, भगवान शिवजींची तांडव, त्यानंतर भगवान शिवजींचे नृत्य कलांमध्ये असणारे वेगवेगळे शिल्प आपणास पाहावयास मिळत असतात. मंडळी, या सर्व लेणी पाहत असताना आम्ही पोहोचलो ते लेणी क्रमांक 30 पर्यंत. यात इंद्राच्या 2 अवाढव्य मूर्त्या देखील आहेत. एक 8 हातांनी बांधलेली आणि दुसरी सशस्त्र आणि नृत्याच्या पोजमध्ये. हातांची संख्या ही नृत्यादरम्यान इंद्राच्या वेगवेगळ्या पोजेस दर्शवत असते. गुहेत इतर देवता आणि नर्तक यांच्या देखील वेगवेगळ्या पोजमधील मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवान विष्णू, त्यानंतर भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांची त्रिमूर्ती देखील छान प्रकारे हे शिल्प खूप सुंदर प्रकारे रेखीव करण्यात आलेले आहे आणि त्याचे देखील या ठिकाणी आपल्याला दर्शन घडत असते. हिंदू लेण्या पाहून झाल्यानंतर आमचा मोर्चा वळाला तो जैन लेण्यांकडे.
30 ते 34 म्हणजे एकूण या ठिकाणी 5 लेण्या ह्या जैन लेणी आहेत आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक इलेक्ट्रिक व्हॅन असते, त्या व्हॅनला 30 रुपये चार्ज असतो आणि आपण त्या ठिकाणाहून म्हणजे हिंदू लेणींपासून ते जवळपास ह्या जैन लेण्या 5 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. सो या ठिकाणी ती छान पर्यटक विभागाने छान सोय केलेली आहे. सो आपण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जैन लेण्या बघायला मिळत असतात. सो वेरूळ लेण्यांचा उत्तरी भाग हा जैन लेण्यांचा आहे. जैन लेण्यांवर बुद्ध लेण्यांचा स्थापत्यकलेचा प्रभाव हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतो, कारण ह्या बुद्ध लेणी आणि जैन लेणीमधील कोरीव काम हे जवळपास सारखेच दिसत असते. जैन धर्मीय 23वे तीर्थकार पार्श्वनाथ यांची शिल्पमुद्रा व त्यानंतर त्यांची प्रार्थनागृह देखील या ठिकाणी आहेत. तसंच ही जैन धर्मीयांची गुहा मंदिरे आहेत. त्यामध्ये इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत असतात. त्या काळी निर्माण झालेले बौद्ध हिंदू लेणी शिल्पकलेचा जैन लेण्यांवर पडलेला प्रभाव हा मात्र त्या ठिकाणी आपल्याला जाणवत असतो. तसेच या लेण्यांच्या एक मजली असून त्यात आतून जोडणी देखील करण्यात आलेली आहे. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभांसह सूक्ष्म कुलाकुसर आकर्षक तोरणे हे जैनांचे वैभव या ठिकाणी साक्षीदार ठरत असतात. मंडळी, या लेण्यांमध्ये स्त्री सौंदर्य आणि स्त्री प्रसाधनातील वास्तवता, विविधता आणि कलात्मकता आहे. यासोबतच अप्सरा, राण्या, दासी, सामान्य स्त्रिया यांच्या वैशिष्ट्यांचे देखील चित्रण आढळत असते. राजा, गरीब, संन्यासी, बाल, वृद्ध, यक्ष, किन्नर, पशुपक्षी, वृक्ष, वेली, फळे, वस्त्राभूषणे, चौरस्ते, राजदरबार, वाहने, वापरातील वस्तू यांचे सर्व चित्र या लेणींमध्ये दिसून येत असते. भारतीय प्रगत शिल्पकलेची साक्ष या लेणीमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. या लेण्यांचे सौंदर्य, स्थापत्य आणि ऐतिहासिक वारसा हा पर्यटकांसोबतच अभ्यासकांना देखील नेहमीच भुरळ घालत असतो. मंडळी, वेरूळ लेण्यातील शिल्पमूर्तीचे सौंदर्य पाहत असताना ह्या शिल्पमूर्तींचे बोलके सजीव चेहरे, त्यांचे कमनीय सुडोळ शरीररचना, वस्त्र आभूषणांसहित स्त्री पुरुष मूर्तींचा शृंगार, स्त्री शिल्पांची आकर्षक वेशभूषा, केशभूषा, पशुपक्षी आणि वृक्ष संपदेचे सहज सुंदर सादरीकरण हे सारे पाहत असताना त्या काळाच्या कलासंपन्न सुसंस्कृत समाज जीवनाची कल्पना येत असते. कितीही वेळा ह्या लेण्या बघून झाल्या तरी आपले मन मात्र भरत नसते. पण येथील देवदुर्लभ अनोख्या दर्शनाने कोणताही दर्शक किंवा अभ्यासक हा हेलावत असतो आणि अंतर्मुख देखील होतच असतो. हा सारा दुर्मिळ नजारा बघून बाहेर पडताना मात्र पाय हे जड होत असतात आणि काही प्रश्न मात्र डोक्यात पाठपुरावा करत असतात. कित्येक शतकांपूर्वी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणारे हे अनामिक कलाकार कोण असतील बरे? त्यांची नाव निशाणी कुठेच का नसावी? की पृथ्वीवर हा स्वर्ग निर्माण करण्यासाठीच भगवंतांनी त्यांना पाठविले होते की काय, असा प्रश्न मनामध्ये घुटमळत असतो. मंडळी, लेणी क्रमांक 29 मधील हे शिल्प पहा. या लेणीत उजव्या हाताला हे भव्य शिल्प असून त्यात रावण कैलास पर्वत हलवताना दिसते. त्यानंतर लेणी क्रमांक 16 मधील शिल्पापेक्षा हे शिल्प थोडे वेगळे आहे. येथे शिव उजव्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबताना दिसतात व पार्वती निर्भय असून रावण हतबल झालेला दिसत आहे व भक्तगण आनंदाने भजन करताना देखील दिसत आहे. तसंच आजूबाजूला 2 भव्य खांब असून त्यावर सुंदर असं नक्षीकाम देखील करण्यात आलेलं आहे. मंडळी, या सर्व लेण्यांचे सौंदर्य पाहत असताना कुठेतरी मनाला काही दुःखद अशा गोष्टी देखील दिसत असतात. त्याने आपलं मन देखील दुखावलं जात असतं. धर्माभिमानी आक्रमकांनी साम्राज्य विस्ताराच्या आसुरी हव्यासापोटी यातील काही मूर्त्या किंवा शिल्पांचा केलेला हा विध्वंस बघितल्यावर त्यांच्यातील अरसिकता, असंस्कृतपणाचे दर्शन देखील घडत असते. तेव्हा ही कलाकृती निर्माण करणाऱ्या त्या अज्ञात शिल्पकारांची कितीही वेळा माफी मागितली तरी देखील आपले मन मात्र हे खंतावलेलेच राहत असते.
चला तर मग मंडळी, या ठिकाणी आपले 1 ते 34 लेण्यांचा संपूर्ण प्रवास येथे संपत आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अजिंठा येथील लेण्यांचे दर्शन घेणार आहोत किंवा त्यांचा आपण प्रवास पाहणार आहोत. चला तर मग तुम्ही देखील त्या लेण्यांमध्ये माझ्यासोबत नक्की या. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंटाळा करू नका. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात कंजूसी करू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अजिंठाच्या प्रवासात. आणि मागील 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांनाही नक्की भेट द्या. सो टेक केअर अँड बाय.